मागे दूर लांब पहिला चेंडू प्रारंभीचा चेंडू सहज खेळून काढलेला चेंडू आणि आज षटकाराने खातं खोलतोय जीत भोईर संघाची धाव संख्या 6 बिनबाद 6 पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतलेला आहे तो गौरव याच्या जीत भोईरने 6 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या 6 बिनबाद 6 पहिले शतक प्रगतीपथावर पहिल्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल गौरव पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करेल 9 धावांचा रनअप खेळून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण हॅलो 2 धाव संख्या पूर्ण होता 2 धाव संख्येने संघाची धाव संख्या आहे 8 बिनबाद 8 पहिले शतक प्रगतीपथावर पहिल्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल गौरव तोंड देईल तो जीत वैयक्तिक 8 धाव संख्येवर केलं जीत भोईर गौरव धावतोय पॉपिंग पार करतोय पुलटा चेंडू खेळून काढलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतंय स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव संख्या काही रोखू शकले नाही एका धाव संख्येने भर संघाची धाव संख्या आहे 9 बिनबाद 9 आता स्ट्राईकला येतो केतन मात्रे वाकलन संघाचा एक धडाकेबाज फलंदाज केतन मात्रे स्ट्राईक घेतोय पंचांगण पंच शशी मेहर गौरव केंद्रीय करून धावतोय पॉपिंग पार करतोय चांगला चेंडू सहज खेळून काढलेला चेंडू तितक्याच जोरात मारलेला चेंडू चेंडू जातोय सरळ षटकार 6 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या आहे 15 बिनबाद 15 पहिले शतक प्रगतीपथावर अरे बाबा तो कुमार दांडेला आहे पहिले शतक प्रगतीपथावर पहिल्या शतकात धाव संख्या ती 15 बिनबाद 15 एक वेळ मोदी चुकल पण कुमार नाही चुकणार गौरव पुढचा चेंडू टाकेल तर केतन याला वैयक्तिक 6 धाव संख्येवर केलतोय केतन मात्रे याच्या नावावर बरेच विक्रम आहेत पुढचा चेंडू तितकाच चेंडू मिड विकेशन मारलेला पुन्हा षटकार 6 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या 21 बिनबाद 21 पहिले शतक प्रगतीपथावर फार महागडे षटक म्हणावे लागेल ते गौरव याच्या नावावर 19 बाईक आणि 4 फोर व्हीलर आहेत म्हणजे महाराष्ट्रात पुऱ्या भारतातला हा एकमेव खेळाडू आहे आदित्य ठाकरेच्या नंतर याचंच नाव आहे गौरव वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटक टाकण्यासाठी ते गौरव पहिल्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल गौरव केतन याला केतन वैयक्तिक 12 धाव संख्येवर केलतोय पुढचा चेंडू टाकलेला आहे मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जातो निर्धार चेंडू एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 21 बिनबाद 21 पंच सामना त्वरित चालू करावा अंतिम अखेरचा शेवटचा दिवस आहे याची नोंद घ्यावी वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय तो संकेत मूर्ती लहान कीर्तिमान बघूया संकेत तोंड देईल तो जीत भोईर संकेत धावतोय पॉपिंग पार करतोय पुढचा चेंडू आणि हा रिव्हर्सचा फटका आणि चेंडू जाते सरळ षटकाराच्या दिशेनं आणि आमच्या दशरथ दादाच्या भाषेत म्हणायला गेलं तर यर झवणीचा फटका लागला तर आबाद नाही तो बरबाद 6 धावसंख्येने भर संघाची धावसंख्या ती 27
बिनबाद 27 दुसरं शतक प्रगतीपथावर दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संकेत जीत भोईर याला. जीत भोईर 15 धाव संख्येवर केलतोय. पुढचा चेंडू संकेत पंतांच्या डावे साईडनं गोलंदाजी करेल. 9 धावफलकाचा रन अप आणि आता स्क्वेअर लेगजेशन मारलेला उत्तुंग असा षटकार. पुन्हा 6 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या आहे ती 33 बिनबाद 33 दुसरे शतक प्रगतीपथावर आणि आता होते बघायला गेल ती जीत भोईरचे. दोन चेंडू 2 षटकार मारलेले उत्तुंग असे जीत भोईर यांनी वैयक्तिक 21 धाव संख्येवर केलतोय. संकेत पुढचा चेंडू जीत भोईर याला आणि आता मिड विकेशन मारले चेंडू उंचावर चेंडू जातोय झेलची दिश आणि झेल सुटतोय. 2 धाव संख्या पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाच नाही आणि 2 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या 35 बिनबाद 35 दुसरे शतक प्रगतीपथावर दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संकेत जीत भोईर याला. संकेत धावतोय तर स्क्वेअर लेगजेशन मारलेला चेंडू तिथं क्षेत्ररक्षकाला का चेंडू चकवून जातोय. 4 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या आहे ती 39 बिनबाद 39 दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल संकेत तोंड देईल तो जीत. माफ करा अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू पुरव. संकेत पुढचा चेंडू टाकेल जीत भोईर याला. जीत भोईर तयार. संकेत धावतोय पॉपिंग स्पार करतोय आणि आता मारलेला उंचावरून चेंडू जातोय सरळ षटकारानं पुन्हा एकदा 6 धाव संख्येवर. संघाची धाव संख्या आहे ती 45 बिनबाद 45 दुसरे शतक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल तो संकेत. फार महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल संकेत याची. पहिल्या षटकात 21 धाव दिल्या होत्या त्या गौरव याने. संकेत दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल तोंड देईल तो जीत भोईर आणि आता सहज खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगजेशन 6 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या आहे ती 51 अर्धशतक पूर्ण होतंय वाकलन या संघाचं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 51. पहिल्या षटकात गौरव यांनी 21 धाव दिल्या होत्या आणि या षटकात 29 धाव होतात. संकेताची फार महागडी गोलंदाजी म्हणावं लागेल. आता स्ट्राईकला येतोय तो केतन. पंच सामना त्वरित चालू करा. पंच हा अंतिम अखेरचा दिवस आहे. नवीन गोलंदाज येतोय तो संदेश. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक टाकण्यासाठी ते संदेश पंतांच्या डावे साईडनं गोलंदाजी करेल केतन मत्र्याला आणि आता मिड चेंडू हवेत जातोय. 1 धाव संख्या पूर्ण होतय आणि बघता बघता 2 धाव संख्या पूर्ण होतात. 2 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या आहे ती 53 बिनबाद 53 तिसरं शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संदेश केतन म्हात्रे याला. वैयक्तिक 15 धाव संख्येवर केलं तर केतन म्हात्रे. सुरेख चेंडू केतन म्हात्रेच्या काय
चेंडू फलित चेंडू नीट समजत नाही. चेंडू जाते सरळ एष्टी रक्षकाच्या हातात. निर्धार चेंडू. धाव संख्या स्थगित. धाव संख्या 53. बिनबाद 53. तिसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संदेश. धावते पॉपिंग स्पार करते पुलटच चेंडू आणि पंचांचा नकारात्मक म्हणजे नो बॉल आणि चेंडू जाते सरळ षटकाराच्या दिशेने. 6 धाव संख्या टोटल प्लस 1 धाव संख्या 7 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या आहे ती 60. बिनबाद 60 आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू बघत जाते सरळ उत्तुंग असा षटकार. फारच लांब मारलेला षटकार. 6 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या आहे 66. धावांचा धुमाकूल घातलेला आहे तो वाकलन या संघानं. तिसरं शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातले काही चेंडू शिल्लक. तोंड देईल तो केतन मात्रे संदेशाच्या गोलंदाजीवर. संदेश केंद्रीय करून ते पॉपिंग स्पार करतोय. तोंड देईल तो केतन मात्रे आणि आता फुलटच प्रकारचा चेंडू स्टेट ड्राईव्ह म्हणायला लागेल आणि चेंडू जाते सरळ चौक. षटकार फ्लायटेड षटकार म्हणायला लागेल तर केतन मात्रे याचा लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारतोय तो केतन मात्रे. संघाची धाव संख्या आहे ती 72. बिनबाद 72 आणि आता ऐरोली संघाने घ्या 78. काय दसरे दादा संदेश. पुढचा चेंडू टाकेल केतन मात्रे याला. आणि पंचांचा नकारात्मक. अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या आहे ती 73. बिनबाद 73. तिसरं शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संदेश. तोंड देईल तो केतन मात्रे आणि आता उंचावरून मारलेला चेंडू. झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहे पण तिथे झेल काही सापडत नाही. 2 धाव संख्या पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते पण जीत भोईर यांनी थांबवलेला आहे आणि 2 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या आहे 75. बिनबाद 75. अजून 2 चेंडू ना 1 चेंडू. तिसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. तोंड देईल तो केतन मात्रे संदेशच्या गोलंदाजीवर. फार महागडी गोलंदाजी म्हणा गेली संदेशी. धावतोय पॉपिंग स्पार करतोय आणि सहज खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय सरळ एष्टी रक्षकाच्या हातात. निर्धार चेंडू. धाव संख्येत स्थगित. धाव संख्येत कुठलीच भर नाही. धाव संख्या आहे ती 75. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 75. 24 दिल्या ना रे याने. 24 संदेशाने या षटकात 24 धाव दिलेले आहेत. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 29 आणि तिसऱ्या षटकात 24. आता शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं षटक टाकण्यासाठी येतोय तो हितेश. शेवटचं अंतिम अखेरचं म्हणजे 4थं षटक टाकण्यासाठी येते तो हितेश. तोंड देईल तो जीत भोईर. पंचांच्या डाव्या संड गोलंदाजी करेल हितेश. तोंड देईल तो जीत भोईर याला. वैयक्तिक 39 धाव संख्येवर केलतो तो जीत भोईर. उलटाच चेंडू. चेंडू जाते सरळ षटकार. 6 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या आहे ती 81. बिनबाद 81. अजून शेवटच्या शतकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. तोंड देईल तो जीत. वैयक्तिक 45 धाव संख्येवर केलतोय जीत भोईर. हितेश पुढचा चेंडू टाकेल जीत भोईर याला. तर उंचावर मारण्याचा प्रयत्न. 1 धाव संख्या सहज पूर्ण होतोय. स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावत आहे. बघता बघता 2 धाव संख्या सुद्धा पूर्ण होतात. 2 धाव संख्येने भर. संघाची धाव संख्या ती 83.
बिनबाद 83. अजून शेवटच्या शतकातले 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूत कितपत धाव जमत येतो वाकलन संघ वैयक्तिक 47 धाव संख्येवर खेळतोय तो जित भोईर. तोंड देईल तो हितेशच्या गोलंदाजीवर. हितेश केंद्रीय करून धावतोय पॉपिंग स्मार करतोय. चांगला चेंडू खेळून काढलेला चेंडू स्वतः एक धाव संख्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तुतू मैमय आणि बाद होतोय केतन मात्रे. रनआउटच्या रूपानं बाद होतोय. दुसरी धाव घेताना नाक आत्महत्या होतोय ती केतन मात्रेची. एका धाव संख्येने बर संघाची धाव संख्या ती 84. आणि आमच्या दशरथ दादाच्या भाषेत म्हणावं लागेल संघाला लागलेली पहिली अवदसा पनमती नष्टर नाटाल नपुसक वंगाल याला चले जाव गुटखा खावचा दे तंबूचा रस्ता. आता 48 धाव संख्येवर खेळतोय तो जित भोईर. अजून 3 चेंडू शिल्लक ना. शेवटच्या शतकातले 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज येतोय तो किरण. मागच्या सामन्यातला हिरो. आता सुरेख चेंडू परंतु पंचांचा नकारात्मक चेंडू. आव्हांतर धाव संख्येने खातं खोलतोय. संघाची धाव संख्या आहे ती 85. एक बाद 85. शेवटचा अंतिम षटक चालू आहे. शेवटच्या शतकातले 3 चेंडू शिल्लक. तोंड दिल तो जित भोईर वैयक्तिक 48 धाव संख्येवर खेळतो. आणि आता उंचावरून मारलेला चेंडू झेल होण्याची शक्यता आणि बाद होतोय. 48 धाव संख्या करून वैयक्तिक बाद होतोय तो जित भोईर. आज संघाला लागलेला दुसरा धक्का. अजून शेवटच्या शतकातले 2 चेंडू शिल्लक. आणि आता नवीन फलंदाज जातोय तो ऋषी भोईर. आता धाव संख्येला थोडासा अलग घातलेला येतो. हितेश आणि सुरेख गोलंदाजी